या प्रकरणी कोणत्याही स्वरूपाची परवानगी नसताना व अधिकृत प्रवेशिका नसताना अनधिकृतपणे विधान भवनाच्या आवारात हे अभ्यंगत सदस्यांसोबत आले व त्यांनी मारामारी करून अत्यंत आक्षेपार्ह स्वरूपाचे कृत्य केले आहे असे दिसून येत आहे। विधानमंडळाच्या प्रसीमेमध्ये अशा स्वरूपाची घटना यापूर्वी कधीही झालेली नाही। सदस्यांनी विधानमंडळात येताना कोणत्याही अनाहूत व्यक्ती व अभ्यंगत यांना विधिमंडळाच्या परिसरात आणण्याची मुळात कोणतीही आवश्यकता आहे असे मला वाटत नाही। तसेच असे अभ्यंगत कोणत्याही कारणास्तव सदस्यांबरोबर विधान भवनात आलेच तर त्यांच्या वर्तणुकीची संपूर्ण जबाबदारी संबंधित सदस्यांनी घेणे आवश्यक आहे व कोणत्याही अभ्यंगताच्या आक्षेपार्ह वर्तणुकीसाठी सदस्यांवर देखील जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे। या अप्रिय घटनेच्या अनुषंगाने मी सर्व सदस्यांच्या असे निदर्शनात आणीत आहे की विधिमंडळाचे सदस्य म्हणून आपले कर्तव्य पार पाडत असताना आपणावर विधिमंडळाच्या सर्वोच्च परंपरा राखण्याचे उत्तरदायित्व व जबाबदारी आहे। सदस्यांनी सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर वर्तनाची उच्च मानके पाळणे अपेक्षित आहे। सदस्यांचे वर्तन विधिमंडळाची प्रतिष्ठा वाढवणारे असावे। सभागृहाच्या उच्च प्रथा परंपरा व गरिमा बाधित होईल असे वर्तन सदस्यांनी करू नये। विधिमंडळाला लोकशाहीचे मंदिर म्हणून संबोधितले जाते। अशा पवित्र ठिकाणी सर्वांनीच विशिष्ट संकेतांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे। लोकांचा लोकशाहीवरील विश्वास दृढ राहावा असे विधिमंडळ सदस्यांचे वर्तन असणे अपेक्षित आहे। या संदर्भात आमदारांच्या नैतिक आचरणाचे उच्च मापदंड राखण्यासाठी लोकसभेच्या धर्तीवर नीतिमूल्य समिती गठीत एथिक्स कमिटी गठीत करण्याचे विचाराधीन आहे। लवकरच मान्य सभापती महोदयांची विचार विनिमय करून व गटनेत्यांची संपर्क साधून या विषयाचा निर्णय पुढच्या 1 आठवड्यात घेण्यात येईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।